नमस्कार मंडळी, आजचा दिवस आहे दुसरा आणि मी तुम्हाला डायरेक्ट टेरेसवर दिसते. तर आले होते वरती मस्त व्हिडिओज वगैरे काढायला. तुम्ही म्हणता ना व्हिडिओज पोस्ट करत जात जाता, छान छान रील्स काढलेले आहेत. तर नक्की इंस्टाग्रामला आणि यूट्यूबला बघा कसे वाटत आहेत ते. आणि आजचा दिवस दुसरा, कारण काल शॉपिंग केली, बाकी काही इतकं काही जास्त घेतलं नाही. म्हटलं आजचा दिवस कंटिन्यू करा. मम्मीने मस्त पावभाजी केलेली आहे, मस्त टेस्टी. कारण मला खूप दिवस झालं खायची होती, खाल्लीच नाही मी खूप दिवस झालं. मग आज मस्त पावभाजीचा बेत आहे. आणि अहो पण येणार आहे. अहोंना म्हटलं आज संडे आहे तर या भेटायला. तर अहो पण येत आहेत आणि ही माझी ॲक्टिंग करत आहे. तर चला, छान वातावरण आहे, मस्त वाटते. फिरून पण झालं आहे आणि या मॅडमची ॲक्टिंग काही संपत नाही. त्यामुळे तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, पण लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझी शॉपिंग मला जमली तर मी नक्की दाखवते काय केली. तर मला असं वाटते नको दाखवायला, कारण एवढी शॉपिंग केली की ती दाखवायची हिंमतच होत नाही. बरं चला, पहाटेचे वाजलेले आहेत 3 आणि सकाळ सकाळ यांचं फ्रेंडशिप डे खेळणं चाललेलं आहे. एवढं सकाळ कोण फ्रेंडशिप डे खेळत आहे? त्या पोरीला तिला काय कळतं तेव्हा. मी आता खाली आले आणि बाळाची आंघोळ झालेली आहे. आम्ही येतोपर्यंत आणि सानू तिचं छान छान मेकअप करत आहे. आमची सानिका मेकअप आर्टिस्ट झाली आहे. बेबी मेकअप आर्टिस्ट. कुणाला जर ऑर्डर द्यायची असेल बेबी मेकअप आर्टिस्टसाठी तर सानिकाला संपर्क साधा. हो ना सानिका? हो चालेल मला. आणि सानिकाला खूप छान सांभाळता पण येतं, त्यामुळे तुम्ही त्याच्यासाठी पण संपर्क करू शकता. आमच्या बाळाचा आवाज ऐकला का? मऊ डे केअर ओपन करणार आहे. नाही, ती म्हणती फक्त माऊ फक्त माझ्यासाठीच करणार, बाकी कोणासाठी नाही करणार. तुझीच बा सगळे तुझेच. लय मजा येते तिची. तर ओमनी आमच्यासाठी आणलेला आहे डोनट आणि स्वतःच खात आहे. तो म्हणते रक्षाबंधनचं की ये नहीं चलेगा गिफ्ट रक्षाबंधन का, हमको कुछ अलग चाहिए. मी कुठं खाणार म्हणजे काय, मी काय, मला चालतं सगळं गोड, सगळं चालतं मला. होय ना पिल्लू? अर्धा करून सगळ्यांनी पावभाजी खायला. इथं काकडी आणि गुलाबजाम आहे. मला जास्त गोड आवडत म्हणून एकच गुलाबजाम घेतलं. मी पाव खाणार नाही आहे, मी चपाती खाणार आहे. पाव मी एकच खाणार आहे टेस्टसाठी. तर या सर्वांनी जेवायला. मम्मीने मस्त पावभाजी बनवली आहे खूप दिवसानंतर, हेल्दी आणि टेस्टी. या गरम गरम अशा प्रकारे आहो आलेले आहेत. आवनी आणलेलं खूप सारा खाऊ. दाखव याला काय म्हणतात काय माहिती. साटोरी. बर, त्याच्यानंतर खास मोदक उकडीचे आणि अजून कुठतरी काहीतरी राहिले. ढोकळा आणलाय. छान दिसतंय आज. थँक्स. माझ्या आंघोळ कर जा. दाखवायचं आंघोळ झाली. मावशी स्टारबक्सला गेली. स्टारबक्सच्या बाहेर जाऊन आलो. फोन केला असता आम्हाला, आम्ही घरीच होतो बसलेलो. अचानक बी आलो असतो मी. हे नाही का अपॉइंटमेंट घ्या. फोन केला असता स्टारबक्सला जायचं का? आता नाही, काल जाऊन आलो ना. रोज काय म्हणलं, आज मटन खाल्लं उद्या पण मटन खाणार म्हणून नाही. स्टारबक्स नाही पाहून आलो ना. पाहून आलो मग अशी ट्राय करा. तिथं आपल्या गण नव्हता. ओकेजन बर्थडे पण रक्षाबंधनला मग स्टारबक्सला आता तिला फ्रेंडशिप डे होते आणि 1.5 महिन्याची झाली असेल ना. आता 2 महिन्याची होईल. इंजेक्शन पण 9 तारखेला रक्षाबंधन, मग ती किरकिर करेल त्या दिवशी. मला काळजी बाळाची तुमच्यापेक्षा जास्त.
एकदा दिली म्हणजे पुढची पण होतात ना. पुढचं लगेच टायमिंगनुसार 8 ना मनस्वी 02 स्टारबक्सची मावशी पाणी घेत नाही का? नाही ती फक्त कॉफी. नाही सगळं किती कॉम्प्युटर लिहिलेलं पाहिजे आता याच्यावर कसं भेटतं इकडे मनस्वी 02 3.5 महिन्यापर्यंत 2.5 महिन्याचं. कालचं स्टारबक्स तिला महागच पडलंय. मी पिल्लू पण कधीपासून म्हणते स्टारबक्सची मावशी कधी येते. यार गप. तो आलता ना ते दीदीच्या लग्नाला. आता व्हिडिओ पाहत होतो. कितीला गेला? दुसरीला. हाईट वाढली त्याची चांगली. त्यामुळे तिला गेला असेल. दुसरीला. किती छोटा होता तेव्हा नुकताच मला वाटतं चालायला लागला असेल तेव्हा पाहिजे त्याला. मुलगी तर लय आवडते. मला पेक्षा मुलगी लय आवडते त्याला. त्याला बोलतात बेसन भाकरी बोलतात पण बोलतात दिसते बाबा. ओमकार मामाला खूप आवडतं बेसन भाकरी पावभाजीचं. पावभाजीचा मसाला दिलता तू हो सगळ्यांना. काय रे बिचारा माझ्या लेकीला काही पण बोलता रे. ए असं करायचंय पार्लर असतंय. आता नवीन टेक्निक निघाल्यात ज्यांना आता हे मोठी मोठी लोकांना खास मालिश करायसाठी बाळांना नेतात तिथे. आणि मग बाकीचं काय करायचं असेल केसांचं कटिंग असतं. म्हणजे शेप देऊन घेतला ग आम्ही. एवढ्या शेप मध्ये आयब्रोज कोणाच्या आहेत का बघ बरं. कुठं ना बघ कसा शेप आहे. मम्मी घेऊन गेली बेबीच्या पार्लर मध्ये. बेबी पार्लर हो. तुला एवढी सुंदर का दिसते आज? तुझ्या मनात आलं की नाही? मी तेच सांगते. पार्लर मध्ये नेलते तिला. तिचं फेशियल केलंय आणि तिचं आयब्रोज केलंय त्यामुळे आज ती एवढी गोरी गोरी दिसतीये. नाही तिचा मेकअप आज मावशीने मम्मीने केला आणि तिने हे काय म्हणतात त्याला अप्पर लिप्स पण केले. तुला दिसतात का इथे कुठं केस? कोण आहे ग पार्लर मध्ये छोट्या मुलांचं पार्लर? नाही तुला आज चेंज दिसतोय का नाही? गोरी झाली. मग गोरी झाली फेशियल. ती गोरीच आहे ऑलरेडी. नाही फेशियल केले काल तिचं आणि आयब्रोज केले आणि हेअरचं थोडा कुठे कट मारलाय पुढचा. आणि अजून काय केलं आज मेकअप केलाय थोडासा. आयलाइनर लावले काजळ लावले आणि कोणती कॉम्पॅक्ट पावडर. बरबाद झाला आता फक्त आम्ही. काय ना तुला उरकलं. मी म्हणलं होतं त्यांना मी पुढे तुम्ही मी येतेच पण उरक ना. झोपली सानू ती. मग माझी ड्युटी ही हाड. जागी झाली बघा ती. सवय नाही लावायची तिला. पैसे द्यायचे बाबू. माझा नाद करूच नको. मी हे बघ तुला अशी पायात टोचाय घाली ती. ओव्हरऑल ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या.